सगळं सामान आणलं का? होय भैया सर. गुड. आता एक काम करायचं, आजूबाजूच्या सगळ्या दाराला कड्या लावायच्या, कुणीही मदतीला बाहेर येऊ शकलं नाही पाहिजे. हा, पण बघता मात्र आलं पाहिजे. शीतलन माझ्यामध्ये जो कुणी येईल ना, त्याचं काय हाल होत्यात ते सगळ्या गावाला कळलं पाहिजे. आणि अजून एक काम झालं की आपलं तोंड काळ करायचं, परत गावात फिरकायचं नाही. आणि हा मोबाईल फोन बंद ठेवायचा, कळलं? होय भैया सर. निघा. तुला उद्या प्रॅक्टिस आहे का नाही? हाय की. मग झोपायचं नाही वय? झोपायचे की. मग झोप की, आपल्या गप्पा काय संपायच्या नाहीत. तरी नशीब हे सगळं तूच बोलतीस. झोपा आता, उद्या बोलू. बाय, गुड नाईट. बाय, गुड नाईट. लव यू. लव यू टू. झालं झालं झालं. सांडल सांडल, इकडे 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 सांडल. थांब थांब थांब. झालं झालं झालं. गबस 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 गप गप गप. बर का टॅलेंट, आम्ही असं कुठंतरी ऐकलं होतं की बाबा जखमेवर राखेलचा बोळा फिरवला की लई दुखायला होत. आज कळलं बघ मला, जखमेवर जर का राखेलचा बोळा फिरवला तर लई आग होती. भैया माफ करा मला भैया. आम्ही तुला माफ केलंच आहे टॅलेंट, पण तुला माहितीये ना मला खोटं बोललेलं बिलकुल आवडत नाही. आम्ही तुला बेळगावला विचारलं होतं का नाही की बाबा आवाज ऐकला तो शीतलचाच आहे का, तेव्हा तू नाही म्हणला. आता तूच जर का असं वागायला लागला तर मला राग येणार नाही का?
आजा झोपला वाटतं. झोपला तो. आता निघा सायला कडा लाव पटकन चला. झालं. हे जर का तू आधी सांगितलं तर आजाला इकडे येऊ दिला नसता. सगळं तिकडच्या तिकडे थांबलं असतं. ते जास्त सोपं झालं असतं का नसतं? होय. झालं असतं का नाही? का तुझा आमच्यापेक्षा त्या जयश्रीवर जास्त विश्वास आहे? नाही भैया, तुमच्यावर जास्त विश्वास आहे. हा, त्याला तिकडच थांबायची सोय केली असती. म्हणजे कसं सगळं पहिल्यासारखं नीट झालं असतं. पण तुझ्या न सांगण्यामुळं बिचारा आज्याचा हकनाक जीव जाणार आहे. तुम्ही जर का हे आधी सांगितलं असतं ना तर त्याला तिथंच धमकी दिली असती, 2-4 रट्टे दिले असते, प्रकरण तिथंच मिटलं असतं. पण नाही, तुम्हाला स्वतःचं डोकं चालवायचं होतं ना. टॅलेंट नावे, टॅलेंट दाखवायला नको पण टॅलेंट राव. तुमचं हे प्रकरण आजाला लई महागात पडलं बघा. लपू म्हणाव जयश्रीला, लपू आमच्यापासून, लपू बाजून लपू. हायडेंसी खेळ. टिटवी का वरडते एवढी? आई म्हणती टिटवी वरडायला लागली की काय तर वाईट बातमी ऐकायला मिळते. देवा, काय बी करून काय वाईट साईड घडू नये म्हणजे झालं.